हॅलो, हाय, नमस्कार. मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज सुंदर एक कोबीची भाजीची रेसिपी शेअर करते. मटार बटाटा घालून कोबीची सुंदर भाजी एक दाखवली आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. कारण अशा मस्त रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. करूया आपल्या मटार बटाटा कोबीच्या भाजीला सुरुवात. इथे सुरुवातीला तेल घेतलं आहे. तेल साधारण एक 5-6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी आणि त्याच्यामध्ये मी अशा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. अगदी 4-5 हिरव्या मिरच्या चांगल्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत, कारण का त्यानेच आपल्या भाजीला छानपैकी टेस्ट येणार आहे. 1 टीस्पून हळद टाकून घेतली आहे आणि कढीपत्त्याची एक 10-12 पानं टाकून घेतली आणि तेलावरती छानपैकी ते आपण परतवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक बटाटा मोठा असा बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने, आणि तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. एकदम जाडा पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असा मीडियम साईजमध्ये कापलेला आहे. आणि मेजरिंग कपचे अर्धा कप ओले मटार घेतलेले आहेत. हे सगळं आपण तेलावरती आधी परतवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी आपण ते परतवून घेतलेलं आहे. मस्त झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे सकाळी टिफिनला पण द्यायला पटकन होणारी अशी आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आणि एक 10 मिनटासाठी आपण त्याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे मटार आणि बटाटा पण आपला बऱ्यापैकी शिजेल, कारण का पुढे आपल्याला कोबी शिजवताना परत ते शिजेलच. त्याच्यामुळे आत्ता थोडं एक 10 मिनटासाठी छानपैकी वाफ काढून घेऊया. एक 10 मिनटं छानपैकी झालेली आहेत. मटार बटाटा मस्तपैकी नरम झालेला आहे. आता परत एकदा सगळं मी मिक्स करून घेते. इथे कोबी मी घेतला आहे बारीक चिरून. साधारण मेजरिंग कपचे 2.5 कप कोबी घेतलेला आहे मी. कोथिंबीर बारीक चिरून टाकूया. कोथिंबीरनी पण छान टेस्ट येते, त्याच्यामुळे कोथिंबीर पण छान बऱ्यापैकी टाकायची, अगदी नावाला नाही टाकायची आहे. इथे एक अख्खा बटाटा घेतला होता. बटाट्याची क्वांटिटी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर अजून घेतली तरीसुद्धा चालेल, कारण का खूप सुंदर लागतो त्याच्यामध्ये बटाटा. कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आधी. आणि सगळं एकदम मस्तपैकी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, की जेणेकरून आपला बटाटा आपण असं कुस्करला नाही पाहिजे आणि त्याच्या कोबीच्या सगळ्या कोबीला आपला हा सगळा पहिला मसाला जो आपण तयार केलेला आहे तो सगळा व्यवस्थित लागला पाहिजे. अशा ह्याने आपण हलक्या हाताने छानपैकी सगळा कोबी आधी मिक्स करून घेऊया. हे बघा, असं छानपैकी आपण सगळा कोबी मिक्स करून घेतलेला आहे. परत एक 10 ते 15 मिनटासाठी सगळ्याला एक छानपैकी वाफ काढायची आहे, म्हणजे आपला उरलेला मटार बटाटा पण शिजला जाईल आणि कोबीही छानपैकी शिजला जाईल. हे बघा, सुंदरपैकी आपण वाफ काढून घेतलेली कोबी छान मऊसूत शिजलेला आहे. बटाटा पण थोडा शिजायचा बाकी असेल तर तोही त्याच्यामध्ये आता शिजून मोकळा झालेला आहे. सगळं आता परत एकदा आपण हलवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने झटपट आपली मटार बटाटा घालून कोबीची सुंदर भाजी ही तयार झालेली आहे. करायला सोपी आणि खायला खूपच टेस्टी अशी ही कोबीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि तुमची कशी बनते तीही कमेंट्स करून सांगा. थँक्यू.